सकाळ सकाळ फ्रेश झाली आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागली. तर आज मला इथे ऑर्डर आहे थालीपीठ आणि मल्टीग्रेनची. तर त्याचीच तयारी आता सकाळ सकाळ चालू केलेली आहे. ॲक्च्युली काय झालं ना, सकाळ सकाळ मी का चालू केली तयारी, कारण मला रात्री मेसेज आला आणि बोलले की आम्हाला हे पीठ पाहिजे मल्टीग्रेन आणि थालीपीठचं. म्हणून विचार केला की आज लवकरच उठूया आणि फ्रेशच बनवून देऊया. आणि मग लवकरात लवकर बनवून दिलं ना की आपल्याला पण बरं वाटते, कारण त्यांना फ्रेश पण मिळून जातं आणि चांगल्या क्वालिटीचं पण मिळते. आणि हे पीठ ना मी थोडंसं हेल्दी बनवलेलं आहे, कारण त्यांचे काही असे प्रॉब्लेम्स आहेत त्या पद्धतीने, म्हणजे की मी थोडं हेल्दी इथे बनवून त्यांना देते. तर इथे मका तर बिलकुल ॲड केलेलं नाही आहे मी. आणि तुम्ही विचार करत असाल की नेहमी व्हिडिओ बनवते म्हणजे की ह्या पिठावर, तर मला बनवावं लागतं, कारण समोरचा व्यक्ती माझे रील बघतो आणि मग त्यांना पण तर माहिती असायला पाहिजे की मी काय काय ॲड करते पिठामध्ये आणि कशा पद्धतीने बनवतं. मग त्यांना असं खात्री असली ना की मी व्यवस्थित बनवते, मग समोरचा व्यक्ती आपल्यावर 100% विश्वास ठेवतो. आणि माझी सकाळ सकाळ इतकी घाई पण होती ना की मला टिफिन पण बनवायचं होतं. म्हणूनच मी शैलेशला बोलली होती की तू एक काम कर, तू ह्या पिठाचं काम करत राहा आणि मी तुला मध्ये मध्ये हेल्प पण करेल आणि तोपर्यंत मी टिफिनची पण तयारी करून घेते. मग इथे ना मल्टीग्रेन पीठ झालं होतं आणि मग ते परातीमध्ये काढून घेतलं थंड होण्यासाठी. मग त्यानंतर ना थालीपीठसाठी जे धान्य मिक्स केलं होतं ते ॲड करून घेतलं आणि मी एका साईडला मग पटापट इथे गवारीची भाजी पण करून घेतली. आणि ते झाल्यानंतर ना मल्टीग्रेनचा जो आटा होता तो शैलेशला मी सांगितलं तू पटापट वेट करून घे, म्हणजे आपल्याला घाई होणार नाही. मग त्याने पटकन वेट पण करून घेतलं आणि सिलिंग पण करून घेतलं. त्यानंतर मग इथे थालीपीठचं पण पीठ झालं होतं आणि मग त्याला आता थोड्या वेळ थंड करून ते पण आम्हाला पॅकिंग करायचं होतं. मग हे सर्व होतच होतं. मग त्या दरम्यान मी पटकन इथे नावं लिहिली स्टिकरवर आणि मग गेली चपाती बनवायला. आता ही चपाती ना मी मल्टीग्रेनचीच बनवते, तर तुम्ही बघू शकाल व्यवस्थित लाटायला पण होते, पीठ मळायला पण होतं. तुम्हाला जर नाही जमत असेल तर थोडंसं अगदी कोमट पाणी घेऊन जर मळलं ना पीठ तरी चालेल, म्हणजे तुमच्या हातून नाही झाली तर. अदरवाईज आपण गहूचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने करायची आणि चांगली फुलते, नरम राहते, संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहते, काही होत नाही ह्या चपातीला. कारण मी पण तीच खाते आणि माझ्या मुलाला पण मी तेच देते. पण तुम्हाला खरं सांगू ना की ह्या अशा मल्टीग्रेनच्या चपात्या असतात ना, मस्त तूप लावून ना गरम गरम खायला खूप मजा येते. बघा किती नरम झाली आहे. त्यानंतर हे पार्सल पॅक झालेलं ते आता पिशवीमध्ये भरून घेतलं शैलेशने पटकन, कारण त्याला घाई झाली होती, सर्व हे करत होता ना, त्यामध्येच आम्हाला 9:30-10 झाले आणि मग तो निघाला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.